पुण्यातून आलेल्या सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू झालेली आहे। मंत्री शंभूराज देसाई या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीत मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यावर चर्चा होणार आहे। या शिष्टमंडळामध्ये 10 जणांचा समावेश आहे। गिरीश कांबळे यांचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय अधिकची माहिती, बैठक जी आहे ती बैठक होणार आहे मराठा समाजाची, काय या संदर्भातली माहिती? मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, मात्र त्यांच्याकडे सरकारचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आणि त्यामुळे आक्रमक होत पुण्यातील सकल मराठा समाजाने काल रात्री मुंबईत येऊन ठेवला आणि वरच्यावर येण्यासाठी ते पुढे आलेले होते। मात्र आझाद मैदानातच पोलिसांनी त्यांना अडवलं। त्यानंतर शंभूराज देसाईंनी काल त्यांना एक शब्द दिलेला होता की मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठक घालून देतो आणि त्यानुसार आज ही बैठक आहे ती सुरू झालेली आहे। मराठा समाजाचे जे आंदोलक आहे त्यांचे 10 जणांचं शिष्टमंडळ आहे ते आता वरच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक करत आहे। यावेळी शंभूराज देसाई देखील उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेणं याबाबत ही चर्चा आहे ती सुरू आहे आणि यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आजच्या आजच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची भूमिका ही त्या ठिकाणी मराठा आंदोलकांची आहे आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने या बैठकीत निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच सरकारची 3 माजी न्यायमूर्तींसोबत उद्या बैठक होती, ती बैठक देखील आजच घ्यावी आणि त्यामुळे आता या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। तर आपण बघतोय बैठकीमध्ये मराठा शिष्टमंडळाचे 10 जण आता सहभागी झालेले आहेत। काय नेमका तोडगा निघतो याकडे लक्ष लागलं आहे। बैठक सुरू आहे।